कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आचार्य डॉक्टर R.K. शानेदिवा, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्राध्यापक, विद्यार्थी वर्ग आणि न्यू कॉलेजमधून आलेले देखील काही विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग. मित्रहो, आज जग फार वेगाने बदलते. सरांनी आपल्या भाषणामध्ये सुंदरपणे सांगितलं की त्या बदलत्या जगासमोर किंवा जगासोबत आपल्याला देखील खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत आणि आपल्याला देखील आपल्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे. तर हाच बदल जसा आपण आपल्यामध्ये करतो तसं विषयामध्ये सुद्धा हा बदल करणं आणि विषयामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी ज्या बदललेल्या आहेत त्या ऍक्सेप्ट करणं हे फार महत्त्वाचं झालेलं आहे. आता काही 2 महिन्यांपूर्वीची जशी परीक्षा येणार आहे सेमिस्टर, काही पुढच्या सेमिस्टर नंतर काही ग्रॅज्युएशन कंप्लीट होतील काही जणांचं, आणखी 1-2 वर्षानं काही जे BA बसला आहे तर त्यांचं देखील ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल. म्हणजे तुमच्या परीक्षा येत राहणार आहे. पण मित्रहो, खऱ्या अर्थानं तुमचं ज्या वेळेला ग्रॅज्युएशन संपतं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तर शिक्षण ज्या वेळेला संपतं तेव्हा खऱ्या अर्थानं आयुष्याची परीक्षा सुरुवात होते. कारण तुम्ही जेव्हा खुल्या जगामध्ये प्रवेश करता तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला लक्षात येते की माझी आयुष्याची परीक्षा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या आयुष्याची जी परीक्षा आहे त्याची तयारी आपण कधीच केलेली नसते. त्याच्यामध्ये येणारे जे प्रश्न आहेत ते अनपेक्षित असतात. त्याच्यासाठी कोणतेही गाईड नसतं, त्याच्यासाठी कोणतेही बुक सुद्धा नसतं. त्याच्यासाठी मात्र एक गोष्ट आयुष्यामध्ये नेहमी उपयोगी पडते त्या परीक्षेसाठी, ती म्हणजे तुमच्यासोबत असणारा अनुभव. कारण जसं सर म्हटले की आज तुमच्या हातामध्ये AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तुम्ही त्याचा वापर करून खूप सारी माहिती मिळवू शकता. पण जेव्हा तुम्ही त्याच्यावरती चिंतन करून त्या माहितीचं ज्ञानामध्ये रूपांतर करता तेव्हाच खऱ्या अर्थानं त्या AIचा वापर तुमच्या ज्ञानासाठी झाला असं मी म्हणेन. फक्त एखादी गोष्ट समोर आहे, मी वाचली किंवा AIने मला सांगितली, ते ऐकली आणि मी सोडून दिली तर त्याला ज्ञान कधीही म्हणता येणार नाही. एखाद्या आलेल्या माहितीला आपण जेव्हा आणि ती स्वीकारतो, त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, विवेक आपला वापरतो त्या ठिकाणी आणि तेव्हा आपण त्याला ऍक्सेप्ट केलेल्या गोष्टीला ज्ञान म्हणत असतो. म्हणून की तो ज्ञान सुद्धा फार महत्वाचा आहे. म्हणजे अनुभव आणि ज्ञान या 2 गोष्टी तुम्हाला त्या परीक्षेमध्ये तारणाऱ्या आहेत. तर आज आपण जी चर्चा करणार आहोत तर भूगोल या विषयामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला संधी भविष्यामध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे. तर असे किती जण आहेत की ज्यांचे BA फर्स्टला आहे? खूप सारे. भूगोल सोडून वेगवेगळे विषय आहेत असे कोण आहेत का सगळे भूगोलाचे आहेत? म्हणजे मला बोलत असताना थोडा रेफरन्स घ्यायला सगळेच आहेत किंवा BA फर्स्टला असतात तर भूगोल हा देखील विषय आहे किंवा वेगवेगळे विषय आहेत. तर बाकीच्या विषयांच्या विषयी सध्या तर मी चर्चा या ठिकाणी करणार नाही. सध्या मी फक्त भूगोल या विषयामध्ये काय संधी उपलब्ध आहेत तुम्हाला, मग ते घ्यायची की नाही हे शेवटी तुमच्यावरती. मी घ्या असं म्हणणार नाहीये, फक्त तुमच्या समोर एक पुस्तक ओपन करून देतो आज असं समजा. तुम्हाला त्यातून माहिती घ्यायची आहे, चिंतन करायचं आहे आणि ज्ञानामध्ये रूपांतर करायचं. तर आपला आजचा विषय जो आहे तर तो म्हणजे भूगोल आणि भूगोलातील करिअरच्या संधी. जसं मी म्हटलं की भूगोल फार बदलतो, जग बदलत आहे तसे पृथ्वी गोलच आहे, ते बदलत नाही आहे, परंतु विषय मात्र नक्कीच बदलत आहे. ठीक. तर त्याच्यामध्ये काय काय संधी आहे, कुठल्या गोष्टी आपल्याला नवीन शिकणं आवश्यक आहे. कारण मित्र, तुम्हाला माहिती आहे की आजकाल मार्क्सवरती काही गोष्टी राहिलेल्या नाही. तुम्हाला किती मार्क्स मिळतात त्याच्यावरती कोणीही नोकरी देत नाही. म्हणजे मी 10 वर्ष या फील्डमध्ये काम करतोय. मागच्या वर्षी मला सांगायला तुम्हाला आवडेल की 100% आमची प्लेसमेंट ज्या वेळेला जिओइन्फॉर्मॅटिक्समधून झाली, भूगोलातील हा विषय आहे, तर 100% प्लेसमेंट झाली. परंतु एक्झाम होण्यापूर्वी 1.5 महिना अगोदर सर्व विद्यार्थी प्लेस होते. त्यांची ना एक्झाम झाली होती, त्यांची एक्झाम नाही म्हटल्यानंतर मार्क्सचा तर प्रश्नच नाही. मग त्या कंपनीनं कुठल्या आधारावरती त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपनीमध्ये नोकरी देऊ केली? कुठल्या आधारावरती? तर कौशल्य.
ते फक्त एवढं पाहतात तुमच्याकडे डिग्री कुठली आहे, कोणता कागद आहे, तुम्ही किती मार्क्स मिळवले, त्याला कोणीही मित्र विचारणार नाही. हे वाक्य माझं तुम्हाला 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर डिग्री झाल्यानंतर समजेल. ती कंपनी आज विचारते तुझ्याकडे कोणत्या पद्धतीचे स्किल्स आहेत आणि माझ्या या जॉब प्रोफाईलसाठी किंवा कंपनीसाठी लागणारे स्किल तुझ्याकडे असतील तर मी तुला नक्की घेईन. तुझं पॅकेज सांग. ही आजची परिस्थिती आहे मित्र. त्यामुळे मार्कांसोबतच मार्क देखील असले पाहिजे आणि मार्क हे तुमचे परिणाम आहे. तुम्ही जर चांगलं काम करत असाल, शिकत असाल, ज्ञान घेत असाल, कौशल्य मिळवत असाल तर मार्क्स सुद्धा तुम्हाला चांगले मिळणारच आहेत. परंतु त्या मार्क्स सोबतच तुम्हाला कौशल्य देखील मिळवणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही ज्या विषयाला जाणार आहात पुढे भविष्यामध्ये तर त्या विषयाला तुम्ही चिकित्सकपणे पाहणं आवश्यक आहे. त्या विषयामध्ये मला खरंच करिअरच्या संधी अवेलेबल आहेत का, असतील तर त्या विषयाला ऍडमिशन घेण्यासाठी किंवा ते पूर्ण करण्यासाठी मला कोणते स्किल्स ॲक्वायर किंवा मिळवणं आवश्यक आहे हे पाहणं तुमचं काम आहे. तरच तुम्हाला भविष्यामध्ये भविष्यात तुमचं रूप हे नेहमी शिखरावरती यशाच्या तुम्हाला पाहता येईल. अन्यथा पश्चाताप आणि पश्चातापच फक्त उरतो आणि हे आता नाही समजत. वेळ निघून गेल्यानंतर वेळेचं महत्व आपल्याला समजत असतं. ठीक, तर आपण पुढची स्लाइड पाहूया. मी एका स्लाइड मध्ये फक्त ग्लिम्स दिलेले आहेत. एक प्रकारे तुमच्या समोर ओव्हरव्ह्यू देतो आहे की काय काय संधी या ठिकाणी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे आणि मग एक एक क्षेत्र आपण पाहणार आहोत. तर बघूया की भूगोलाच्या संधीमध्ये आपल्याला सध्या काय काय अवेलेबल आहे. भूगोल जर तुम्ही कंप्लीट केला असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा त्याच्यामध्ये पुन्हा स्किल बेस्ड कोर्सेस आहेत, GIS सारखे कोर्सेस येतात, ज्याला जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजेच मराठीमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली असं म्हटलं जातं. तंत्रज्ञानावरती आधारित आहे. म्हणजे भूगोल हा तर आपला विषय आहे, बेस आहे, पण त्याच्यासोबत जेव्हा तंत्रज्ञानाची जोड मिळते तेव्हा खऱ्या अर्थानं त्या भूगोलाला आपल्याला इम्प्लिमेंट करता येतं रिअल वर्ल्डमध्ये. म्हणून आपण काय करतो, तंत्रज्ञानाची एखाद्या विषयाला जोड देतो आणि मग त्याचंच नाव जिओ इन्फॉर्मॅटिक्स किंवा GIS असं झालं. म्हणजे GIS आणि जिओ इन्फॉर्मॅटिक्स असं काही जॉग्राफीपेक्षा वेगळं नाही, त्याचा बेस हा जॉग्राफीचा. तर पहिलं क्षेत्र जे आहे तर ते म्हणजे सर्वेक्षण आहे, दुसरं आहे GIS आणि नकाशा विज्ञान. डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण. फक्त या ठिकाणी नाव एक उजळणी करू. ड्रोन आणि अवकाशीय तंत्रज्ञान, पर्यटन आणि प्रादेशिक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, संशोधन आणि अध्यापन, वेब GIS, भूमाहिती सेवा, डेटा विश्लेषण आणि धोरण निर्मिती. मी असं म्हणत नाहीये की फक्त हे 8 क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला भूगोल झाल्यानंतर संधी आहे, पण हे 8 असे क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीची संधी पाहायला मिळते. याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप आहे. म्हणजे आज विद्यार्थी रिलायन्स मध्ये नेटवर्किंग जे असते तर त्या नेटवर्क अनालिसिस मध्ये सुद्धा जात असतो. ते क्षेत्र आपल्याला प्रत्येक क्षेत्र इथे घेणं शक्य आहे. म्हणून मेजर जे क्षेत्र आहे तर ते आपण या ठिकाणी पाहिजे. मग संधी वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पुढे शासनामध्ये आहे का, सर्वेक्षण मध्ये आहे, एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये पर्यावरण रिलेटेड काम आहे का, पर्यटन रिलेटेड आहे का, खाजगी आहे का, संशोधन किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये आहे का, याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. नेक्स्ट, पहिलं क्षेत्र जे आहे ज्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत की भूगोल झाल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं ओपन होतं आणि ज्याला बेस म्हटलं जातं भूगोलाचा तर ते म्हणजे मोजमाप करणे किंवा सर्वेक्षण करणे. या फील्डमध्ये पूर्वी काय व्हायचं, ट्रॅडिशनल पद्धत, मग साखळी पद्धतीनं मोजणी, जमिनीची मोजणी आपण मराठीमध्ये म्हणतो लँड सर्वे. तर त्याच्यामध्ये साखळी पद्धत, प्लेन टेबल हे पूर्वीच्या काळचे खूप चांगले असे काय होते ट्रॅडिशनल पद्धती होत्या ज्याच्यातून आपल्याला खूप ॲक्युरेटली आपण काय करत होतो, मेजरमेंट करत होतो, लँडची मोजणी करत होतो. परंतु आज लँड मेजरमेंटची मागणी फार वाढते. मग प्लेन टेबल चेन आपण करायला गेलो तर एका दिवसामध्ये फार तर 1 एकर आपण मोजून होऊ शकतो. पण आज आपल्याकडे असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, असे तंत्रज्ञान आहे की जे तंत्रज्ञान काही तासांमध्ये तुमचे 40 ते 50 एकर तुम्ही जमीन मोजू शकता विथ ॲक्युरसी. आणि हे तंत्रज्ञान सध्या सर्वेक्षण क्षेत्रामध्ये आल्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. म्हणजे जर तुम्ही ते तंत्रज्ञान शिकला असाल तर नक्कीच तुम्हाला या क्षेत्रामध्ये प्रगती किंवा नोकरीच्या संधी खूप साऱ्या आहेत. आता याच्यामध्ये खूप सारे इन्स्ट्रुमेंट येतात, जसे GPS आहे.
मोबाईलमध्ये वापरतात ते DGPS आहे. आता प्रत्येक इन्स्ट्रुमेंट मी सांगू शकत नाही की काय आहे ते, पण हे ॲक्युरेटली मोजमाप घेणारं तंत्रज्ञान आहे. त्याच पद्धतीनं टोटल स्टेशन आहे आणि ड्रोन तंत्रज्ञान आहे. आपण ड्रोनचं नाव आजकाल ऐकतो हार्मोनच्या ठिकाणी किंवा जे आजकाल युद्ध चाललेलं आहे जसं रशिया, युक्रेन. तर ड्रोनचा वापर फक्त युद्धामध्ये होतो, याचा वापर चांगल्या कारणासाठी सुद्धा खूप होतो. म्हणजे ड्रोनचा उपयोग फक्त डिफेन्समध्ये नसून लँड मेजरमेंटसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आज गव्हर्नमेंटनं सुद्धा जे शहरं आहेत तर त्याचं जे मेजरमेंट आहे ते ड्रोननं करायला सुरुवात केलेली आहे. निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्र ऑलरेडी ड्रोननं सर्वे झालेला आहे. म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा त्या क्षेत्रामध्ये झालं. आज भूमी अभिलेख कार्यालय पुढे येणार आहे, मी कुठल्या ॲड्स लिहितात वगैरे त्याच्याकडे. तर भूमी अभिलेख कार्यालय जे आहे तर ते आज जे सर्वे करते तुमचे शेतकरी, तुम्ही कुटुंबातून असाल सर्वजण, जवळपास 80 ते 90% शेतकरी कुटुंबातून असाल, तर तुम्हाला माहिती असेल की आपली जमीन आहे त्याची मोजणी करणं, आणि मग तुम्ही अर्ज दिल्यानंतर भूमापक येतात आणि जमीन मोजतात. आता ते जरी मोजत असले तरी तेही आज DGPS नावाचं तंत्रज्ञान आहे तर तेच यूज करतात. म्हणजे तुम्हाला भूमापक व्हायचं असेल तर तुमच्याकडे हे तंत्रज्ञानाचं कौशल्य असणं आवश्यक आहे. आणि मग तुम्हाला संधी बघायला गेलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे, तुम्हाला संधी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहेत, आणि तिसरं सेक्टर सुद्धा ओपन आहे या सर्वेमध्ये, ते म्हणजे स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणं. आमचे बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी स्वतःचे स्टार्टअप चालू केलेले आहेत, स्वतःच्या कंपन्या चालू केलेल्या आहेत. म्हणजे एक सागर चौगले नावाचा आमचा विद्यार्थी MA असताना हॉटेलमध्ये काम करायचं, त्याच्याकडे पैसे नसायचे, हॉटेलमध्ये नाईटला वेटर म्हणून काम करायचं आणि इथे विद्यापीठामध्ये तो शिकायचा. त्यानंतर त्याने GIS कम्प्लीट केलं. GIS मध्ये त्याला थोडं इंग्लिश कम्युनिकेशन थोडं कच्चं होतं, ठीक आहे, पण त्याला समजलं की आपण सर्वेमध्ये चांगलं राहू शकतो. त्याने आपल्या भागामध्ये विटा सांगलीमध्ये गेला तर त्याचं आहे त्या ठिकाणी ऑफिसेस. तर त्यानं स्वतःचे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी सुरुवातीला घेतलं आणि प्रायव्हेट मोजणी चालू केली त्याने, आणि ती इतकी मागणी वाढत गेली. आज त्याच्या हाताखाली कित्येक विद्यार्थी काम करतात, जॉब म्हणून तो देतोय, आणि आज कोडाला घेऊन फिरत असतो. विद्यापीठामध्ये सुद्धा लेक्चरला आम्ही त्याला बोलतो. असे 3 ते 4 विद्यार्थी आहेत की ज्यांनी सर्वेमध्ये, म्हणजे मला गव्हर्नमेंटमध्येही जायचं नाही, प्रायव्हेटमध्येही जायचं नाही, मला स्वतःचा उद्योग करायचा नाही, ही जर मानसिकता असेल तर तुम्हाला जर कौशल्य असेल तर तुम्ही कुठूनही स्टार्ट करू शकता. त्यामुळे सर्वेक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे, पण याच्यासाठी तुम्हाला कौशल्य आत्मसात करणे फार आवश्यक आहे. भूगोलामध्ये या बेसिक तुमच्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच थोडं कौशल्यासाठी एखादा छोटा कोर्स केला तर तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमची संधी आहे तर ती तुम्ही मिळवू शकता. नेक्स्ट, आता हे पहिले सेक्टर झाल्यानंतर आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतो, तर ते म्हणजे GIS, भौगोलिक माहिती प्रणाली. म्हणजे अल्टिमेट एम, शेवटचं एम ऑब्जेक्टिव्ह काय असतं की एक सुंदरसा नकाशा तयार करणं. ठीक आहे, तुम्ही जे काही नकाशे पाहत असता, भारताचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल, कोल्हापूर जिल्ह्याचा असेल, तर ते तयार करणारं तंत्रज्ञान म्हणजे GIS. म्हणजे काही जणांना माहिती नसेल तर हे तयार करताना सुद्धा सायंटिफिक पद्धतीने तयार केलं जातं. याच्यासाठीचा एक स्पेशल सब्जेक्ट असतो ज्याला भौगोलिक माहिती प्रणाली असं म्हटलं जातं. आणि मग या सेक्टरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉब्स अवेलेबल आहेत. जसं प्रायव्हेट सेक्टरच्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. आता माझे विद्यार्थिनी काय आहेत तर त्या आज खूप चांगल्या पॅकेजवरती खूप मोठ्या कंपन्यांमध्ये, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करतात. जसे MNC ज्याला म्हटलं जातं, Genesis असेल, या त्याच पद्धतीने टॉमटॉम असेल, RMSI आहे, स्कायलार्क आहे, अशा खूप मोठ्या कंपन्या. मल्टीनॅशनल म्हणजे त्यांचं काम इथेही आहे, दुसऱ्या देशात देखील आहे. तर खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा इथं संधी आहे, आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा महानगरपालिकेपासून फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये. मी बऱ्याच वेळेला इथलं जे सह्याद्री टायगर रिझर्व आहे तिथलं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तर ते इंटरव्ह्यू घेण्यासाठी मला बोलवतं, तर त्यावेळेला मी विद्यार्थ्यांचे तिथे इंटरव्ह्यू घ्यायला जातो. काही आमचेही विद्यार्थी येतात, बाहेरचे विद्यार्थी येतात, तर दरवर्षी तिथं ते पोस्ट ते करत असतात. 3-4 पोस्ट असतात. म्हणजे एक ठिकाण झालं फक्त कराडचं, असे खूप ठिकाणं आहेत. ॲग्रिकल्चर रिलेटेड खूप जॉब्स अवेलेबल आहेत गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आहे, महानगरपालिकांमध्ये आहे. आता तर गव्हर्नमेंटने 2021ला जिओ स्पॅशल पॉलिसी अप्लाय केलेली आहे. त्याच्यामध्ये कंपल्सरी केलं आहे की तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जिओ स्पॅशल ॲडवायझर असणं आवश्यकच आहे. एक तरी पोस्ट जिओ स्पॅशल असलीच पाहिजे. त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ती पोस्ट असलेली अवेलेबल पाहायला मिळते. त्यामुळे
खाजगी सोबत सरकारी सुद्धा क्षेत्रामध्ये या ठिकाणी संधी उपलब्ध असताना आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट पुढचं आहे जे सर्वेइंग मध्येच आहे, पण ड्रोन तंत्रज्ञान हे स्पेसिफाईड थोडंसं जातं त्याच्यामध्ये. जसं की मी म्हणेन बरेच आणखी माझे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी ड्रोनवरती चालू केलेले. म्हणजे मगाशी मी म्हटलं DGPS मशीन घेऊन मोजणी केली. काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी स्वतःचे ड्रोन घेतलेले आहेत की जे वेगवेगळ्या कामासाठी यूज करतात. मग ते ॲग्रिकल्चर स्प्रेइंगसाठी असतील किंवा ॲग्रिकल्चर मेजरमेंटसाठी असतील, म्हणजे जमीन मोजणी असेल किंवा स्प्रे करण्यासाठी असेल. त्याच पद्धतीनं आणखी याच्यामध्ये एक संधी आहे, तर ती म्हणजे ड्रोन पायलट लायसन्सिंग. दरवर्षी आम्ही 4 ते 5 विद्यार्थ्यांचे आम्ही लायसन्सेस काढून घेतो. लायसन्सेस म्हणजे फ्लाय करण्याची एक परमिशन असते. जसं तुम्ही गाडी चालवता, गाडीला चालवण्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला काय करतं, परवाना देतं. तसं ड्रोन चालवण्यासाठी एक परवाना असतो, तो DGCA, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, जे एरोप्लेन वगैरे यांचं मॅनेजमेंट पाहते, ती जी संस्था आहे, तर तुम्हाला परवाना देते. तुम्ही ड्रोन फ्लाय करू शकता, तुमच्याकडे ती ॲबिलिटी आहे, तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं आणि मग तुम्ही ड्रोन पायलट या पदावरती जाता आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या कंपनी जर तुमच्याकडे लायसन्स असेल तर तुम्हाला हायर करतात आणि मग त्यांचे महाराष्ट्रामध्ये काम असेल तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही फ्लाय करून तो डेटा कॅप्चर करायचा असतो. ही एक संधी त्याच्यामध्ये आहे. दुसरी अशी आहे की जो डेटाबेस ड्रोनने घेतलेला आहे तो प्रोसेस करावा लागतो. त्यासाठी काही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात. हे शिकून तुम्ही त्या ठिकाणी ड्रोन डेटा प्रोसेसिंग सॉफ्टवेअर या फील्डमध्ये तज्ज्ञ म्हणून काम करू शकता, एक्सपर्ट म्हणून. म्हणजे बघा, एक फ्लाईंगसाठी एक वेगळा आहे, ऑपरेटर त्याला म्हणू शकतो, आणि दुसरा आहे डेटा प्रोसेसिंग. म्हणजे या फक्त ड्रोन या तंत्रज्ञानामध्ये 2 वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला संधी उपलब्ध असलेल्या पाहायला मिळतात. चौथं क्षेत्र आहे ते म्हणजे पर्यटन आणि प्रादेशिक नियोजन, ज्याला टुरिझम सेक्टर आहे. या सेक्टरमध्ये जर बघितलं तर गव्हर्नमेंटचे जे काही संस्था आहेत, जसं रेल्वे असतील, त्याच पद्धतीनं आपण बस सेवा, आपण स्टेट ट्रान्सपोर्ट सिस्टीम, किंवा प्रायव्हेट काही कंपनी असतात, जसं केसरी वगैरे तुम्ही ऐकलं असेल, केसरी सोबत फिरायला झाला वगैरे, ॲड वगैरे पाहता तुम्ही. तर तिथं जे टूर गाईड असतात तर ते या सेक्टरमधून येतात. म्हणजे ज्यांच्याकडे भूगोलाचं नॉलेज आहे, ज्यांना निसर्ग कळतो, निसर्ग आणि मानव संबंध कळत असतो, निसर्गाची जाण असते ज्यांना, त्याच पद्धतीने ज्यांना पर्यटनाविषयी माहिती आहे, पर्यटनाचे विविध पैलू ज्यांना माहिती आहे, अशा कौशल्यवान विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती होत असते अशा क्षेत्रामध्ये. मग त्यामुळे थोडंसं काय करावं लागतं, भूगोलानंतर पर्यटन या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तिथे वेगवेगळे छोटे कोर्सेस आहेत. ते जरी केलं तर अशा सेक्टरमध्ये तुम्हाला खूप चांगली संधी पाहायला मिळू शकते. बरेचसे असे चांगले विद्यार्थी आहेत मोठमोठ्या लेवलवरती पर्यटन जे खाजगी किंवा गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पदावरती काम करताना पाहायला मिळतं, ज्यांना खरंच फिरण्यामध्ये आनंद वाटतो. कारण प्रत्येकानं निवडायचं आहे. GIS मध्ये एखाद्याला काम करायचं तर बसून बऱ्याच वेळेला जॉब करावा लागतो, टेबल बेस्ड जॉब असतो. आणि एखाद्याला वाटत असेल मला बाहेर फिरायचं आहे आणि मला सर्वे करायला आवडतं, तर त्याने सर्वेच्या सेक्टरमध्ये जायचं. पण एखाद्याला वाटते मला इन्स्ट्रुमेंट किंवा टेक्नॉलॉजी वापरायची नाही आहे, पण मला फिरायचं आहे आणि मला त्याच्यामध्ये जॉबची संधी सुद्धा उपलब्ध करून घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी पर्यटन हा व्यवसाय खूप चांगला आज वाढतोय. दुबईसारख्या क्षेत्र घेतलं 1983ला दुबई काय होतं, वाळवंट म्हणून त्या ठिकाणी आपण जातो, पण म्हणजे फक्त ऑइलचा पैसा त्यांच्याकडे, त्यांनी तो खऱ्या अर्थात पर्यटनामध्ये टाकला. आणि आज आपण तिथं कुठल्याही पद्धतीचा निसर्ग नाही आहे, स्वतःचं पाणी नाही आहे पिण्याचं, एवढं सगळं नसताना आज दुबईला आपण फिरायला जातो का? पर्यटन या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यात देखील न संपणारी संधी या क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे त्याचं भूगोल झालेलं आहे किंवा भूगोल क्षेत्रानंतर थोडंसं स्पेसिफाईड स्किल घेतले. आता मी स्किल हा शब्द वापरतोय, कौशल्य. नुसतं भूगोल झालं म्हणजे मिळेल जॉब असं कधीही होणार नाही. मी मगाशी म्हटलं तसं तुमच्याकडे काही स्किल असावे लागतात, कौशल्य असावे. इथलं कौशल्य मिळालं तर या पद्धतीने इथं तुम्हाला जॉबच्या संधी उपलब्ध आहे. किती वेळ आहे सर? केलं का? ठीक ठीक. चला पुढची गरज. त्यानंतर NDRF असेल, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, NDIM, तर किंवा NDRF असते, डिझास्टर फोर्स म्हणून आहे. तिथे खूप साऱ्या जागा निघतात. तिथे लिहिलेलं असतं त्यांनी
तर इथे भूगोल झालेला विद्यार्थी, पर्यावरण झालेला विद्यार्थी याला प्रेफरन्स दिला जाईल. किती जणांचं लक्ष असतं? म्हणजे खूप ठिकाणी संधी उपलब्ध आहेत, आपण बघतच नाही. म्हणजे आपण बघत असतो रील्स, आपण बघत असतो व्हॉट्सअपवरती काय स्टेटस ठेवला, आपण पाहत असतो कुणाचं काय चाललंय, कुठल्या पाहुण्याचं काय चालू आहे. म्हणजे जिकडे लक्ष असायला पाहिजे तिकडे आपण देत नाही. आणि मग ज्या वेळेला खरी गरज पडते त्यावेळेला आपल्याला या गोष्टी माहिती नसतात, म्हणजे संधी दुसराच घेऊन जातात. त्यामुळे भूगोल या पदव्युत्तर शिक्षण असेल किंवा पदवीनंतर सुद्धा आपत्ती व्यवस्थापनामध्ये NDRF टीम जी असते तर त्याच्यामध्ये भूगोलाचे लोक फार असतात. त्यांना थोडंसं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यानंतर त्यांची कोर्समध्ये जातात किंवा अकॅडमी जी असेल तर तिथं टीचिंगसाठी जातात. मध्यंतरी एक कोर्स होते NDRFचे, त्याच्यामध्ये जर GIS आणि जिओग्राफी झाला असेल तर त्याला डिरेक्टली असिस्टंट प्रोफेसर NDIM मध्ये मिळणार, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आणि ते कुणाला शिकवणार? जे IAS बॅच बाहेर पडते त्यांना डिझास्टर विषयी माहिती देण्याचं काम किंवा डिझास्टर विषयी संपूर्णपणे अनालिसिसचं काम देणं किंवा ते शिकवणं याचं काम त्या टीचरला होतं. हे शिकवणार भूगोलाचा शिक्षक. म्हणजे ह्या संधी सुद्धा मोठ्या आपल्याला राष्ट्रीय स्तरावरती आहेत, आपण थोडंसं पाहत नाही याच्यात. पुढे 6वं फील्ड आहे तर ते म्हणजे खरंच तसं चांगलं आहे आणि आज वेळ देण्याची देखील गरज आहे त्याला, तर ते म्हणजे संशोधक किंवा प्राध्यापक. तुम्ही भूगोलानंतर खूप चांगल्या पद्धतीने संशोधन करू शकता. संशोधनामधून सुद्धा एक वेगळा आनंद असतो. ठीक आहे, म्हणजे समाजासाठी समाज उपयोगी गोष्ट जर तुम्ही एखादी नवीन फाइंड आउट केली किंवा एखादा नवीन मार्ग सुचवला की ज्याच्यातून चांगल्या समाजाकडे आपल्याला जाण्याचा मार्ग तयार होत असेल तर तुम्हाला सुद्धा एक समाधान राहतं आणि त्याचा फायदा कुणाला होतो? समाजाला सुद्धा होतो. पण एक संशोधन राहतं. संशोधनचे काही सेक्टर आहेत. PhD पासून वेगवेगळे PhD करणारे सुद्धा संस्था राहतात. IIT पर्यंत सुद्धा तुम्ही PhD करू शकता किंवा वेगवेगळे संस्था जसं मी म्हटलं खाजगी असेल त्याच पद्धतीनं सरकारी असेल याही ठिकाणी तुम्ही करू शकता. तसंच प्राध्यापक सुद्धा होण्याची संधी तुमच्याकडे राहते. ती सेक्टर तुमच्यासाठी ओपन आहे. म्हणजे असं नाही होणार की भूगोलानंतर फक्त GIS आणि पर्यटन व्यवसायच करू शकतो. प्राध्यापक किंवा संशोधन या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला पुढे जाता येईल. नेक्स्ट, आता थोडासा हा ऍडव्हान्स पार्ट येतो ज्याला GISचा आधी नॉलेज आहे. त्याचा पुढचा पार्ट म्हणजे वेब GIS आणि भूमाहिती सेवा. म्हणजे आज तुम्ही पाहताय की गुगल म्हणजे किंवा GIS म्हणजे फक्त नकाशा तयार करणं आणि भिंतीवरती चिकटवणं असं कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये आहे. भूगोलाचा विद्यार्थी नकाशा करतो, भिंतीवरती चिकटवतो, छान दिसतो, एवढंच त्याचं काम आहे. मित्र तसं नाही. तसं जग बदलत आहे, तसं तंत्रज्ञान बदलत आहे. आज मॅप तुम्ही जो वापरताय गुगल मॅप तो सुद्धा GISची टेक. GPS तुम्ही वापरताय, GPS मोबाईलमध्ये पाहताय, तुमचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करताय की मला इथून कोल्हापूरला किंवा इथून कोल्हापूरपासून मुंबईला जायचं आहे, कुठल्या रस्त्याने जायचं, कुठलं एखाद्या दुसऱ्या गावात जायचं, तुम्ही लोकेशन टाका. म्हणजे तुम्ही GISचा ऑलरेडी युजर आहे सगळे जे गुगल मॅप्स वापरताय. कारण गुगल मॅप्स हे वेब GISचा प्रोडक्ट आहे. म्हणजे असा नकाशा की जो इंटरनेटचा वापर करून आपण वापरतो त्याला म्हटलं जातं वेब GIS. तुमच्याकडे स्विगी ऐकलं असेल तुम्ही, बरेच जण वापरत नसतात. झोमॅटो असेल, आता आलेलं ब्लिंकिट असेल, ओला असेल, उबर असेल, हे सगळे करत असताना तुम्ही काय करता? लोकेशन, त्याचं लाईव्ह लोकेशन करता. कोणी जर पुण्यात मुंबईत गेला असेल तर वापरला असेल ओला, आपल्याकडे नाही असेल तर ओलामध्ये ते दिसतं की त्याने रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आणि त्याची गाडीचं लोकेशन सुद्धा आपल्या मॅपवरती दिसतं मोबाईलला. तो येतोय, या बाजून येतोय बघा, आपण लगेच सांगत असतो. केलं असेल तुम्ही, ब्लिंकिटवाला पण येत असताना त्याचं गाडीचं लाईव्ह लोकेशन आपल्याला मॅपवरती दिसतं. हे काय आहे? हे संपूर्णपणे वेब GIS. हा, त्याच्यासाठी थोडंसं प्रोग्रॅमिंगचं नॉलेज लागतं. प्रोग्रॅमिंग शिकणं आजकाल फार अवघड झालं, कोणी शिकू शकतो. म्हणजे मी अभिमानाने सांगेन मी BA जिओग्राफी झालं, पण मी आज कम्प्युटर सायन्सवाल्यांना विद्यार्थी असतील किंवा बाकीचे विद्यार्थी असतील यांना पायथॉन प्रोग्रॅमिंग, स्क्रिप्टिंग असेल या गोष्टी मी शिकवतो. त्यामुळे असं राहिलेलं नाही आहे की फक्त प्रोग्रॅमिंग म्हणजे या फील्डची मालमत्ता आहे, असं नाही. आजकाल ती सुद्धा कॉमन टेक्नॉलॉजी झाली. म्हणजे इथं सुद्धा तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे विषयांमध्ये असणाऱ्या बाउंड्री सुद्धा आजकाल पुसत चाललेली आहे. म्हणजे ती गोष्ट माझ्या पूर्वी आपण होतं ना, ती तिथून पलीकडे म्हणजे तो विषय, इथून पलीकडे म्हणजे वेळ.
भूगोल म्हणजे काय, जमिनीच्या वरचा भाग म्हणजे भूगोल, जमिनीच्या खाली भाग म्हणजे जिओलॉजी. आता तेही नाही, बरोबर ना? तर आता ह्या बाउंड्री पुसत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे नवीन स्किल शिकणं, भले ते आपल्या विषयाशी संगत असो किंवा नसो, थोडंसं चांगलं जर असेल तर नक्कीच तुम्ही शिकायला पाहिजे. त्यामुळे जर थोडंसं GIS प्लस प्रोग्रॅमिंग हा विषय असा आहे ना की इथं फार माणसं कमी मिळतात, म्हणजे लोक शोधतात ॲक्च्युली. कारण एकतर GIS नॉलेज असणारे भरपूर असतात, प्रोग्रॅमिंगचं नॉलेज असणारे भरपूर असतात, पण GIS वाल्याला प्रोग्रॅमिंग सांगितलं जमत नसतं, प्रोग्रॅमिंगवाल्याला GISची माहिती नसते. त्याला म्हटलं प्रोग्रॅमिंगवाल्याला मॅप आणि प्रोग्रॅमिंग, त्याला समजत नाही, त्याला एवढंच माहिती आहे प्रोग्रॅमिंग करायचं. पण ज्याच्याकडे हे दोन्ही स्किल आहे तर नक्कीच त्याच्यासाठी खूप चांगल्या संधी असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजेच GIS डेव्हलपर ही संधी आता आली. आता भूगोल करणारा विद्यार्थी डेव्हलपर कसा होऊ शकतो? ही कम्प्युटर सायन्सची तशी बघितली तर पोस्ट आहे GIS डेव्हलपर किंवा नुसती डेव्हलपर. पण GIS डेव्हलपर स्पेशल पोस्ट आहे ज्याच्यामध्ये भूगोल किंवा GIS ज्याचं झालं आणि ज्याला प्रोग्रॅमिंगचं नॉलेज आहे, त्याच्यामुळे इथं संधी आहेत आणि यांना पॅकेजेस खूप चांगले असतात आणि संधी खूप असतात. डेव्हलपर आयुष्यभर शिकत राहायची ज्याची तयारी आहे ना, नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या, नवीन चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायचे, त्याच्यासाठी बेस्ट जॉब म्हणजे GIS डेव्हलपर. समजतं? म्हणजे मी फक्त तुमच्याशी एक व्याख्यान द्यायला आलेलं नाही, मी तुमच्याशी परिसंवाद करायला. म्हणजे मी कुठं जर बाबा तुम्हाला वेगळं वाटत असेल की हां हे याच्यामध्ये काही तुम्ही विचारू शकता प्रश्न, नाही मी असं म्हणा ना, प्रश्नासाठी शेवटचे 5 मिनिटं मध्येही विचारू शकतो. आहेत का कुणाला प्रश्न? म्हणजे मी हा प्रश्न विचार नाही असतील तर तुम्ही सांगायला पाहिजे, तर त्याला टू वे कम्युनिकेशन आपण म्हणत असतो. चला पुढे जाऊ. शेवटचा पार्ट तर तो म्हणजे डेटा विश्लेषक असेल, बिग डेटा अनालिसिस. आज बिग डेटा फार मोठा आहे. वी आर द पार्ट अँड पार्सल ऑफ द बिग डेटा असं म्हटलं जातं. तुम्ही जे सोशल मीडिया वापरताय त्याचा डेटा, गुगल वगैरे काय करतं, बिग डेटा माइंड करतं, डेटा शेअर करतं, विकत देतं लोकांना, तुमचे पासवर्ड्स किंवा बाकीचे बऱ्याचशा गोष्टी राहतात. तर त्या लाच म्हणजे त्याला बिग डेटा मायनिंग असं म्हणतात. मायनिंग म्हणजे काय करत असतो, खूप मोठी माती आहे त्याच्यातून फक्त 10 ग्रॅम सोनं शोधून काढणं म्हणजे मायनिंग म्हणत असतो. तसं आपल्याकडे खूप सारा डेटा आहे, हजारो पद्धतीचा डेटा आहे, त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या फोटोपासून असेल पोस्टपर्यंत असेल, म्हणजे कुठलीही माहिती विकिपीडियापासून ते इंटरनेटवरती अवेलेबल असते. त्यामुळे सगळ्या माहितीमधून आपल्याला जी हवी आहे ती माहिती काढून घेणं याला म्हटलं जातं डेटा मायनिंग. आणि याच्यासाठी काही पोस्ट सुद्धा राहतात आणि त्यामध्येच डेटा विश्लेषक आणि बिग डेटा विश्लेषक किंवा डेटा शास्त्र डेटा अनालिस्ट इंग्लिशमध्ये आला. तर इथंही तुम्ही जाऊ शकता, पण मी जसं म्हटलं थोडंसं इथं देखील शेवटचे 2 पार्ट आहेत, तिथं प्रोग्रॅमिंगचं नॉलेज लागतं, पण ते पुढचा पार्ट. पण तुम्ही जर तयार केलं असेल की आता बघा 8 वेगवेगळी क्षेत्र आहेत, फक्त भूगोलामधून पुढे जाण्याचं तुम्हाला डिसाईड करायचं. मी असं नाही म्हणू शकत की प्रत्येक विद्यार्थ्याकडे सेम स्किल असतं. मी असं कधीही म्हणत नाही की इथं बसलेल्यातलं कोण घ आहे, कधीच नसतो. तो कुठल्या ना कुठल्या एका गोष्टीमध्ये नक्कीच बाकीच्यांच्यापेक्षा चांगला असतो. तसं भूगोलामध्ये वेगवेगळ्या संधी आहेत, तुम्हाला शोधायचं आहे की या संधींमध्ये किंवा या क्षेत्रांमध्ये माझी पर्सनॅलिटी किंवा मी कोणत्या क्षेत्रामध्ये फिट बसतोय. आणि जेव्हा तुम्हाला हे उमगतं, जसं मी म्हटलं सागरचं चौगलेचं उदाहरण दिलं, तो जर टीचिंगमध्ये गेला असता किंवा तो जर दुसऱ्या बसून एखाद्या ठिकाणी टेबल बेस्ड जॉब केला असता तर त्याला मजाही आली नसती, आनंदही मिळाला नसता आणि तो त्या क्षेत्रामध्ये प्रगतीही करू शकला नसता. पण त्यानं काय निवडलं, माझी स्ट्रेंथ काय आहे, तो शेतकरी होतो, त्याचे घरचे, मला उन्हातानात मी जाऊ शकतो, मी हे काम करू शकतो, त्याने ते स्वीकारलं. म्हणजे त्याने स्वतःची स्ट्रेंथ ओळखली आणि मग त्या पद्धतीनं त्यानं क्षेत्र निवडलं, तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही. तसं तुम्हाला स्वतःकडे एकदा पाहायचं आहे. फार वेळ आपण एखाद्या व्यक्तीला देतो कमी वेळ, ती व्यक्ती म्हणजे स्वतः, बरोबर. आपण जगात फार वेळ देतो दुसऱ्यांचे स्टेटस पाहायला, दुसऱ्यांची मतं जाणून घ्यायला, स्वतःच्या मताकडे आपण फार कमी लक्ष देतो, बरोबर ना. तर एकदा तुम्ही स्वतःकडे पाहा, स्वतःला विचारा की माझ्याकडे कोणतं असं स्ट्रेंथ आहे की कोणत्या गोष्टींमध्ये, कोणत्या फील्डमध्ये मी फिट बसू शकतो आणि मग त्याच्यामध्ये जाण्यासाठी मला काय घ्यावं लागतं, आणखी मला पॉलिश माझ्या पर्सनॅलिटीला मी कसं करू शकतो. ही जर गोष्ट तुम्ही स्वतःकडे बघून जर विचार करून जर ठरवली तर नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत जाण्यापर्यंत कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. म्हणजे उद्या येताना मग मी उदाहरण देईन की कदाचित हाही विद्यार्थ्याला मी कदाचित भाषण दिलं आणि हा टॉपमध्ये पोहोचलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही इथून पुढे मगाशी जसं सर म्हटले त्या पद्धतीने की
फक्त जाऊन विसरलो मी आता सरांनी काय सांगितलं असं न करता थोडं चिंतन केलं पाहिजे. भविष्यासाठी फक्त आज 1 तास 2 तास जरी तुम्ही दिला तर भविष्य सुखकर होते मित्रांनो. अन्यथा भविष्य फार बदलणार आहे. 6 वर्षामध्ये किती बदल झाला तुम्ही पाहिलेला आहे. ठीक आहे, 6 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी एका कोविड पॅन्डेमिकने काय बदल केला, असे खूप पॅन्डेमिक येणार. ठीक आहे, असे खूप वार होणार आहेत. वॉर थांबणार नाहीये, खूप देशांमध्ये होतील जातील. त्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे न्यू स्किल काय असणार आहे. पण एखाद्या वर्षामध्ये संधी जात असते. एआयने खूप जणांचे जॉब घालवले आपण म्हणतोय, पण मी असं म्हणेन एक दरवाजा बंद झाला तर 4 दरवाजे उघडे असतात. पण आपण त्या बंद दरवाजालाच फक्त खोटवत असतो. आपलं लक्ष त्या उघड्या झालेल्या दरवाजांसाठी कधीही नसतं. पण जेव्हा आपण पाहतो की अरे हे बंद झाल्यानंतर 3 दरवाजे उघडले, पण तिथं जाण्यापर्यंतचा रस्ता कोणता, कोणतं स्किल मला मिळवायचं आहे, हे जेव्हा तुम्ही ठरवता नक्कीच त्या दरवाजामधून तुम्ही पलीकडे जाता. आणि मग तुम्हाला असणार प्रत्येकाचा एक विश्वास असतो स्वतःच्या मनांमध्ये, तर तिथपर्यंत तुम्ही पोहोचता यशासाठी. पुढे आता या 8 फील्ड नंतर मी काही फक्त फोटोज किंवा काही संधीच आहेत ज्या उपलब्ध झाल्या होत्या किंवा होत आहेत त्याच्याविषयी माहिती देतो. हे पहा, डिफ्यूज टेक्नॉलॉजी मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्यांची हायरिंग होतात. ठीक, दरवर्षी हायरिंग होतात. दरवर्षी काय वेळेला कॉल येतो त्यांचा, सर आमच्याकडे हायरिंग चालू आहे, ऑनलाईन इंटरव्ह्यू स्टार्ट केले. म्हणजे इतके आहेत की दरवेळेला काही म्हणायला लागतं. म्हणजे मला आठवतंय या 1.5 महिन्यापूर्वी मला पुन्हा मल्टीनॅशनल म्हणून कॉल आला होता HRचा, सर आमच्याकडे या. मला त्यांना सांगायला आनंद झाला. मी असं म्हणेन की सर ऑलरेडी आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं झालेलं आहे, पुढच्या वर्षी आम्ही आणखी असतील तर त्यावेळेला. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, जर तुमच्याकडे स्किल असेल तर स्किल शोधणारे, स्किल माइंड करणारे पण खूप आहे. पण ते स्किल असणं आणि शो करणं हे फार आवश्यक आहे. आजकाल दाखवण्याची पण गरज आहे. स्किल तुमच्याकडे आहे पण लपवून ठेवतो, धनुष्यबाण चालवतोय पण मी कधीच चालवणार नाही असं म्हणून नाही चालत. तुम्हाला डेमो द्यावा. ठीक आहे, तसं तुम्हाला वेगवेगळे इंटरव्ह्यूज असतील, तिथं तुमचं स्किल शो करणं आवश्यक आहे. इंटरव्ह्यू हे काय आहे, तुमचं स्किल शो करण्याचे एक ठिकाण आहे. आणि तुम्हाला जर मल्टीनॅशनलमध्ये जर काम करायचं असेल तर मित्र आणखी एक गोष्ट जे आपण फार घाबरतो ती म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन. फार घाबरतो. म्हणजे BA वाला आला तर त्याचा पहिला सर्वात मोठा दुश्मन असतो म्हणजे इंग्लिश आणि इंग्लिश बोलणार. ठीक आहे, बोलत जरी असला तरी दुश्मन वाटायला लागतं. असं काय मराठीत बोलत सांगतो. पण तुम्ही आज जे सोशल मीडिया वापरता, कुठलाही टेक्नॉलॉजी वापरता, 95% कंटेंट आहे इंग्लिश. गुगल किंवा जो काही डेटा आज जगामध्ये स्टोअर आहे 95% एका लँग्वेजमध्ये आहे. मल्टीनॅशनल ज्यावेळेला मी म्हणत असतो तर त्यावेळेला मल्टीनॅशनलनं ॲक्सेप्ट केलेली लँग्वेज ही इंग्लिश आहे. नक्कीच प्रत्येकाला मातृभूमीचा मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे, परंतु त्याबरोबर आपल्याला ग्लोबल नॉलेज आणि ग्लोबल लेवलला टिकायचं असेल तर इंग्लिश कम्युनिकेशन असणं आवश्यकच आहे. तो भलेही मराठीचा विद्यार्थी असू दे, भले भूगोलाचा विद्यार्थी असू दे, भले इंग्लिशचा विद्यार्थी असू दे. जगामध्ये मला म्हणजे खरंच मी पाहतोय त्या गोष्टी की बरेचसे विद्यार्थी BAचे सुद्धा आमच्याकडे ॲडमिशन घेतात. त्यावेळेला असं लक्षात येतं की ते ज्यावेळेला येतात फार घाबरतो. ते इंग्लिशमध्ये आम्ही चालू करतो, त्यांना म्हणतो तुला 2 महिने समजणारच नाही. काय जण म्हणतात सर सोडतो, येऊन सांगतात भेटतात. मी म्हणतोय सोडायचं आहे ना, 2 महिने बस ऐक, 2 महिन्यानंतर फुल फी न तुला रिटर्न देतो, पण ऐकतो. 2 महिन्यानंतर येतो सर आता जरा समजायला नंतर तू पुढे जाऊन बोलायला शिकतो, नंतर तू कम्युनिकेट करायला शिकतो. आणि खरंच मला न्यू कॉलेजचे एक विद्यार्थी सांगायला आवडेल, श्रद्धा BA त्या विद्यार्थीचं स्कायलार्क नावाची कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे. जवळपास 8.5 लाख असं पॅकेज BA जॉबला पण झालं. आणि त्याच्यानंतर GIचा कम्युनिकेशन छान त्याच्यावरती काम केले. इथं आल्यानंतर कॉलेज झालेली. सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही कुठूनही चालू करू शकता, शून्यातून सुद्धा चालू करू शकता, मायनस असू देत तुम्ही चालू करू शकता, पण तुम्ही तिथून स्टार्ट करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेला आपला काय असतो, स्टार्ट करताना गाडी आपण टाकते, दोन्हीकडे दगड लावलेले असतात, चालू करून सुद्धा जातो. पण एकदा तुम्ही गाडी ती पळायला लागली तर त्या गाडीला थांबवू नाही आणू शकत. बऱ्याच वेळेला होतं काय, एखादा आता पुढे येत नाही तर मी पाहतोय की जसं पुणे मुंबई या ठिकाणचे ज्या वेळेला जॉब्स, कारण मी जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्याही संपर्कात असतो,
तर ज्यावेळेला त्यांची जॉब त्यांना इंटरव्ह्यू होत असतो, तर तो होत असताना तुम्हाला नॉलेज काही वेळेला फार असतं, पण ते पहिल्यांदा चेक करताना कम्युनिकेशन काही वेळेला चेक करतात. आणि मग म्हणजे माझा मित्र आहे, क्लासमेट आहे, तो आज मंत्रालयामध्ये GIS मध्ये काम करतो डेव्हलपर म्हणून सिटीला. त्याच्या हाताखाली इंजिनियर आहे, BA जावं त्याचं एक झालेलं आहे. त्याच्या हाताखाली 5 ते 10 जणांची टीम आहे, इंजिनियर आहेत, MTech झालेले आहेत, काही जण IIT वाला आहेत त्याच्या हाताखाली. तर तो मला सांगत असतो, अरे तो IIT वाला वगैरे आहे, तर तो त्याचं इंग्लिश कम्युनिकेशन फार चांगलं आहे, पण त्याला काही नॉलेज नाही आहे किंवा ऑपरेट करता येईल. आपल्या विद्यार्थ्यांना काय होतं, ऑपरेट करता फार येतं, पण त्याला इंग्लिश बोलता येतं. पण तरी आज तो सिलेक्टेड आहे, तरी आज तो चांगल्या ठिकाणी काम करतोय, तो IIT पण दुसरे असतात ज्यांना कम्युनिकेशन चांगलं आहे. म्हणजे आज स्किलमध्ये पहिल्या टॉपचं स्किल आवश्यक आहे, ते म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन. तुमचं फर्स्ट इम्प्रेशन कसं पडतं आणि त्याच्यानंतर चेक होतं, त्या तुम्ही बोलू शकता छान, ॲटलिस्ट कम्फर्टेबल बोलू शकता, हे बघत नाही फ्लुएन्सी आहे तुमच्या, पण तुम्हाला ॲटलिस्ट मॅनेज करता येतं, मॅनेजेबल इंग्लिश. की ते झाल्यानंतर मग तुमचं नॉलेज चेक केलं जातं. तुमच्याकडे नॉलेज फार आहे, पण तुम्हाला ते थोडी इंग्लिश कच्चं असल्यामुळे मग काय पहिल्याच राऊंडमध्ये म्हणजे मग अशी म्हटलं स्किलचा बंडल हवा असतो आजकाल कुठल्याही कंपनीत. म्हणजे माझ्याकडे एक विद्यार्थी येतोय की त्याच्याकडे GIS फार छान पद्धतीने ऑपरेट करतोय, आणि दुसरा एक जण आहे आणि मी एखाद्या कंपनीचा मालक असेल, मग तुम्ही असाल, आणि त्या दुसऱ्याकडे काय आहे, त्याला इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं, त्याचं GIS स्किल चांगलं आहे, त्याला प्रोग्रॅमिंग थोडंफार येतं, तो नवीन स्किल शिकतोय, इव्हन एखादं नवीन चॅलेंज दिलं तर ॲक्सेप्ट करून करतो. मी कुणाला हायर करेल, भले मला 4 पैसे जादा द्यायला, तर मी कुणाला हायर करेल? ऑब्वियसली सेकंड नंबर जो आहे. का? कारण त्याच्याकडे बंडल ऑफ स्किल आहे. म्हणजे फक्त एकाकडे एक स्किल असणं म्हणून आज करून घेत नाही. आज जसं तुम्ही मल्टीटास्किंग करताय, तर तुम्ही मल्टी स्किल्ड पर्सनॅलिटी असणं फार आवश्यक आहे. ही रियालिटी आहे. म्हणजे 10 ते 15 वर्ष आम्ही आज मध्ये काम करतोय, आम्हाला माहिती आहे की तुम्हाला एक स्किल असून चालत नाही. तुम्हाला सॉफ्टवेअर शिकता आलं म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या असं नाही आहे. मल्टी स्किल असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी नक्कीच तुम्ही चांगल्या ठिकाणी पुढे जाईल. अशा खूप साऱ्या ॲड्स आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या, काही पोस्ट निघतात. GIS डेव्हलपर आहे, GIS प्लॅनर आहे, म्हणजे हे तर अर्बन प्लॅनिंगमध्ये GIS डेव्हलपरची सुद्धा इन्फोसिसमध्ये निघाले, TTNM मध्ये निघाले, अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत चालू. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा आहे. हरियाणा स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, त्याच्यामध्ये GIS अनालिस्ट 3 नंबरची पोस्ट तुम्ही दिसली, 4थी आहे GIS जिओ स्पॅशल असिस्टंट. तर दोन्ही पोस्ट ज्या आहेत तर त्या नेक्स्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघत तेव्हा भूमी सर्वेक्षण त्यामुळे गव्हर्नमेंटमध्ये झालेल्या आमचे 5 ते 6 विद्यार्थी असं तर काम करतात. 250 करोड त्या लोकमध्ये 35-36 सुरुवातीला पॅकेज मराठी भाषा, इंग्लिश पण मी म्हणजे मला सांगायला आवडेल की आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध होत आहे. पण मी आता पाहतो GIS ला येणारे विद्यार्थी कम्प्युटर सायन्स येतात, GIS ला येणारे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे येतात, सिव्हिलचे, एन्व्हायरमेंट सायन्सचे येतात, त्यांचे काम आहे. म्हणजे इथं संधी आहे, पण तो गॅप कुठं तर फील होणार आहे. तुम्ही ती संधी नाही घेतली याचा अर्थ ती संधी तशीच राहील असं होणार नाही. ती कुठल्या तरी दुसरी स्कीम असतील तर नक्कीच ग्रॅप करणार, नक्की घेणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे असं म्हणतात. त्यामुळे जायच्या अगोदर ती संधी तुम्हाला ती ग्रॅप करणं आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या मागे खूप मोठी लाईन सुद्धा लागली असते, तुम्ही नसाल तर दुसरे असेल. लक्षात येत आहे? त्यामुळे तुम्हाला प्रत्येक अलर्ट राहावं लागतं, पाहाव्या लागतात गोष्टी. तुम्हाला आतापासूनच तयारी करावी लागते की मला पुढे काय करायचं आहे. आता फक्त इकडे तिकडे फिरण्यात, गाड्या फिरवण्यात, मित्रांच्या बाईकवरनं इकडे तिकडे फिरण्यात वेळ जर घालवा तर नक्की तुम्हाला पश्चाताप नंतर होईल या विषयाचं मी काय करू शकतो. मोबाईलमध्ये रील पाहण्यात तुम्हाला पश्चाताप होणार आहे की मी स्वतःच्या आयुष्य आणि फक्त तुम्हीच तुमच्या आयुष्याला जबाबदार आहात. तुम्ही जे पुढचे भविष्यामध्ये होणार आहात, भले सक्सेसफुल झाला तर तुम्हीच फक्त एकमेव असाल जबाबदार असतात. आम्ही टीचर वगैरे फक्त तुम्हाला गायडन्स करतो, पण चालण्याचं काम खरं तुमचं आहे. पण तुम्ही तिथंपर्यंत जर पोहोचला नसाल तर तुम्हीच त्याच्यासाठी जबाबदार असाल. त्यामुळे दोन्ही जबाबदारी तुम्ही घेतल्या पाहिजे. मी सक्सेसफुल झालो म्हणजे तुम्ही स्वतः सक्सेसफुल झाला असाल तर तुम्हीच जबाबदार आहात, आणि तुम्ही फेल झाला असाल तर त्याच्यासाठी देखील तुम्हीच जबाबदार आहात.
आयुष्यभर आपण काय करतो नेहमी दुसऱ्यावरती टाकत असतो. मी फेल झालो तर ते त्याच्यामुळे सक्सेस झालं तर माझं दोन्ही गोष्टी ॲक्सेप्ट करायची. नेक्स्ट सो काही लिस्ट आणली होती वेगवेगळे पदं फक्त दाखवण्यासाठी. सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, हा तर सेकंड नंबरचा विद्यार्थी दिसतो. BA जॉब करतो, प्रोग्रामिंग चांगलं केलं, आज टेक महिंद्रामध्ये काम करतो. टेक महिंद्रा हैदराबादमध्ये. म्हणजे खूप सारे मला उदाहरणं देत आहे. म्हणजे पायलट म्हणून 4 नंबरचा. म्हणजे मी पद दाखवण्यासाठी फक्त आणलेलं आहे. एंटरप्रिनर आहे, स्वतःचे स्टार्टअप चालू केलेलं आहे. GS एक्झिक्युटिव्ह आहे, लँड सर्वे, सागर चौले म्हणून मी हे सांगत होतो. खूप सारे वेगवेगळ्या पदांमध्ये फक्त 1 वर्षाचे 2 वर्षाच्या सांगण्याचा उद्देश आहे की संधी खूप आहे. फक्त तुम्हाला त्या संधीपर्यंत स्वतः तुम्हाला पोहोचायचं आहे. कोणीही तुम्हाला बोलून तिथपर्यंत येणार नाही. तुम्हाला स्वतः चालायचं आहे. वाट दाखवण्याचं काम मात्र आम्ही सगळे शिक्षक घेऊन करतोय. आणि खरंच भूगोल विभागाला सुद्धा असेल तर चांगलं काम करतोय. आशिष सर असतील, मॅडम असतील, त्याच पद्धतीने बाकीचे शिक्षक सुद्धा असतील, तुम्हाला नवीन चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला देखील नेहमी सांगतात की आमच्या विद्यार्थ्यांना थोडं चांगलं ते या गोष्टी द्या, त्याच्याबद्दल माहिती द्या, नवीन काय चालू आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे त्यांची सुद्धा एक तळमळ आहे की तुमच्यापर्यंत थोडं जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी, नवीन बदल्या गोष्टी पोहोचवली, त्यांची एक तळमळ आहे. ठीक आहे, तर आणखी काही शंका असतील तर त्यांना विचारू शकता. आम्हाला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू. सो अशा पद्धतीनं आपण थांबलोय असं म्हणजे किंवा स्वल्प काम घेतलं आहे. आणखी कधी संधी मिळाली तर नक्कीच यशस्वी आपल्याला खरंच मला संधी दिली सर, याबद्दल धन्यवाद. इथून पुढे सुद्धा संधी मिळाली तर नक्कीच तुमच्याशी अशा पद्धतीने करेल. धन्यवाद. यानंतर आजचे दुसरे अतिथी डॉक्टर